Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we will see the incompatibilities in a prescription. In previous lecture, we completed physical incompatibility and therapeutic incompatibility. In this lecture, we will see chemical incompatibility. So, chemical incompatibility is nothing but or which results of chemical interaction between the ingredients of a prescription and a toxic or inactive product may be formed. Means chemical incompatibility is nothing but when two or more antagonistic ingredient mixed together which results of chemical interaction in between that ingredient of prescription and results into the formation of toxic or inactive product. म्हणजेच काय की जेव्हा प्रिस्क्रिप्शन कंटेनिंग काही इन्ग्रेडियंट जे असणार आहेत त्यांच्यामध्ये केमिकल इंटरॅक्शन होऊन सण टॉक्सिक प्रॉडक्ट किंवा असे प्रॉडक्ट की जे इनॲक्टिव्ह आहेत which is not useful, which is not active, that product are formed and that incompatibility is nothing but chemical incompatibility. So, while dispensing such a prescription, precaution should be taken either to prevent the formation of harmful product or correct them. म्हणजेच काय की जेव्हा आपण डिस्पेन्सिंग करणार आहे सच प्रिस्क्रिप्शन सो केअर शुड बी टेकन that to prevent that incompatibility or to prevent the formation of that harmful product or to correct that prescription. If suppose chemical incompatibilities happen in that prescription, but handle that prescription or correct that prescription in a such a way that that product is a active one. मीन्स सपोज की इनॅक्टिव्ह प्रॉडक्ट फॉर्मेशन होते किंवा अनडिझायर प्रॉडक्ट किंवा टॉक्सिक प्रॉडक्ट जर भेटायला लागत आहे तर असं काही रेमिडियल ॲक्शन तिथं तयार करा, असे काही प्रिव्हेन्शन्स तयार करा की जेणेकरून ते प्रॉडक्ट आपण करेक्ट करू शकतो, दॅट इज इनॅक्टिव्हचं ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. धिस प्रिकॉशन शुड बी टेकन वाईल केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी. म्हणजेच काय की एक तर इनकॉम्पॅटिबिलिटी प्रिव्हेंट करा और करेक्ट द फॉर्म्युलेशन और करेक्ट दॅट इनकॉम्पॅटिबिलिटी. जी इनकॉम्पॅटिबिलिटी एक तर कम्प्लिटली दूर करा किंवा ते फॉर्म्युलेशन जे असणार आहे ते फॉर्म्युलेशन करेक्ट करा. सो केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी मे ऑकर ड्यू टू ऑक्सिडेशन, रिडक्शन और समटाइम हायड्रोलिसिस. केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी कशामुळे ओकर होत असतं तर ऑक्सिडेशनमुळे. दॅट इज आपण त्याला म्हणू शकतो की जे सडण्याची जी प्रक्रिया आहे, ऑक्सिडेशन होणं म्हणजेच काय की कुजणं किंवा खराब होणं, डेटोरिएशन होणं, तर त्या टाईपचं इनकॉम्पॅटिबिलिटी ऑकर होत असते ड्यू टू दॅट ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन और हायड्रोलिसिस. This reaction may be noticed by due to that oxidation, reduction, whatever chemical incompatibility occurs, and that incompatibility are noticed by precipitation, means product get precipitated, or effervescence, means effervescence of CO2, that is a release of CO2, or decomposition, product खराब होतं, डेटोरिएट होतं, और कलर चेंज, प्रॉडक्टचा कलर चेंज होऊन जाणार, और बाय एक्सप्लोजन. म्हणजेच काय की देर इज अ चान्सेस ऑफ एक्सप्लोजन ऑफ प्रॉडक्ट. जेव्हा इंटरॅक्शन होणार आहे, केमिकल इंटरॅक्शन जेव्हा दोन इन्ग्रेडियंटमध्ये होणार आहे तर ड्यू टू दॅट प्रेसिपिटेशन ऑकर होऊ शकतं, इफर्वसन्स किंवा डिकम्पोजिशन, कलर चेंज और एक्सप्लोजिशन हे होऊ शकतात. केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी शुड बी डिस्पेन्स ओनली आफ्टर its correction by the prescriber.
जर केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होते, केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी जर त्या प्रॉडक्टमध्ये असते किंवा असेल तर ती जोपर्यंत करेक्ट होत नाही, मीन्स कॉम्पॅटिबल प्रिपरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करायची नाही. म्हणजेच काय की करेक्ट दॅट प्रिस्क्रिप्शन and then you dispense that preparation. Then chemical incompatibility are of two types. दोन प्रकारच्या chemical incompatibility आहे. First one, that is the tolerated incompatibility. In tolerated incompatibilities, the chemical interaction can be minimized by the changing the order of mixing or mixing the solution in a dilute form, but not alteration is made in the formulation. केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटीचे दोन टाईप्स, टॉलरेटेड आणि ॲडजस्टेड. टॉलरेटेड मेथड काय सांगते किंवा टॉलरेटेड इनकॉम्पॅटिबिलिटीमध्ये काय होत असतं की केमिकल इंटरॅक्शन कॅन बी मिनिमाइज. केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी, केमिकल इंटरॅक्शन मिनिमाइज केली जाणार आहे. तर कशी मिनिमाइज केली जाणार आहे? बाय चेंजिंग द ऑर्डर ऑफ मिक्सिंग. जी ऑर्डर असेल, सपोज की 1 2 3 4 4 प्रकारची इन्ग्रेडियंट आहे. जर 1 2 3 4 या सिक्वेन्सनं जर इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होत असेल तर ती ऑर्डर ऑफ सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायची नाही. तर अशी ऑर्डर ऑफ सिक्वेन्स, दॅट इज अ मिक्सिंग, तुम्हाला फॉलो करायची की जेणेकरून ती इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होणार नाही किंवा ती इनकॉम्पॅटिबिलिटी प्रिव्हेंट होईल. अँड मिक्सिंग द सोल्युशन इन अ डायल्यूट फॉर्म. एक तर चेंजिंग द ऑर्डर ऑफ मिक्सिंग और डायल्यूट फॉर्ममध्ये ते जे सोल्युशन असतील ते आपण मिक्सिंग करणार आहे. बट नो अल्टरेशन इज मेड इन द फॉर्म्युलेशन. इथं फॉर्म्युलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं अल्टरेशन तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे जर ए इन्ग्रेडियंट असेल तर एच्या ऐवजी तुम्हाला बी इन्ग्रेडियंट टाकता येणार नाही. मीन्स देर इज अ नो अल्टरेशन. मीन्स in tolerated incompatibility, the chemical interaction can be minimized by changing the order of mixing or by the mixing solution in a dilute form, but no alteration is made in the formulation. फॉर्म्युलेशनमध्ये अल्टरेशन करायचं नाही. ॲज सच जे दिलं आहे त्यातच तुम्हाला ते प्रिपरेशन तयार करायचं आहे, ती इनकॉम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करायची आणि ते प्रिपरेशन डिस्पेन्स करायचं आहे. दॅट इज नथिंग बट अ टॉलरेटेड इनकॉम्पॅटिबिलिटी. द एक्झाम्पल ऑफ दॅट टॉलरेटेड इनकॉम्पॅटिबिलिटी by using a prescription. In a prescription, sodium phenobarbital 1.2 milligram, ammonium bromide 12 ml, water quantity sufficient 100 ml and make a मिक्सचर. मिक्सचर तयार करायला लावलं आहे. ज्या मिक्सचरमध्ये सोडियम फिनोबार्बिटोन आहे 1.2 मिलीग्रॅम, अमोनियम ब्रोमाइड 12 ml, वॉटर क्वांटिटी सफिशियंट 100 ml. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये काय होणार आहे की इन अबो प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रायबर हॅव प्रिस्क्राईब सोल्युबल साल्ट ऑफ फिनोबार्बिटोन विथ द थॉट ऑफ अबो मिक्सचर विल बी क्लिअर मिक्सचर, but soluble salt of barbiturate are always incompatible with ammonium salt and results into the formation of precipitate of phenobarbitone, and this incompatibility can be overcome by tolerated method. आता इथं फिजिशियननं किंवा प्रिस्क्रायबरनं सोडियम फिनोबार्बिटोन प्रिस्क्राईब केलं आहे विथ द थॉट मीन्स विथ अमोनियम ब्रोमाइड, की एक त्याच्या मागचं इंटेन्शन प्रिस्क्रायबरचं होतं की एक क्लिअर मिक्सचर त्या सोडियम फिनोबार्बिटोनचं मिळेल. बट दॅट सोडियम फिनोबार्बिटोन ऑलवेज इनकॉम्पॅटिबल. मीन्स जेव्हा सोडियम फिनोबार्बिटोन अमोनियम ब्रोमाइडसोबत किंवा अमोनियम साल्टसोबत प्रिस्क्राईब जर केलं, दे ऑलवेज क्रिएट अ केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी. देर इज formation of indiffusible precipitate of phenobarbitone. So that incompatibility can be overcome by tolerated method. आता tolerated method मध्ये काय की changing the order of mixing करू शकतो किंवा that ingredient or that solution are used in a dilute form, but
नो अल्टरेशन इज मेड इन अ टॉलरेटेड इनकॉम्पॅटेबिलिटी. इन्ग्रेडियंट मीन्स जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याला रिप्लेस करायचं नाही. सो दॅट इनकॉम्पॅटेबिलिटी कॅन बी ओवरकम बाय टॉलरेटेड मेथड. सो इन दिस मेथड इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट ऑफ फिनोबार्बिटोन, जो फिनोबार्बिटोनचा इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट आहे, इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट थोडक्यात असा प्रेसिपिटेट की दॅट precipitate is insoluble in a vehicle. Upon shaking that precipitate or that ingredient, that is a indiffusible medicament, that medicament are uniformly distributed not for longer period of time. जेव्हा मीन्स इनडिफ्युजिबल सॉलिड कोणाला म्हणणार किंवा इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट कोणाला म्हणणार, तर इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट असा प्रेसिपिटेट राहतो की जो स्लाइडली सोल्युबल आहे किंवा जो इनसोल्युबल आहे कम्प्लीटली. आता इनसोल्युबल किंवा स्लाइडली सोल्युबल आहे, जेव्हा आपण एखाद्या व्हेकलमध्ये टाकल्यानंतर तो व्हेकलच्या बॉटमला स्टिक होऊन जाणार किंवा व्हेकलच्या बॉटमला तो चालला जाणार आहे. But upon shaking that container, upon shaking that bottle, that precipitate or that solid are uniformly distributed in that container or in that vehicle, but not for long time or not for more time. जास्त अवधीसाठी, जास्त वेळेसाठी तो इंडिफ्युजिबल प्रेसिपिटेट त्या व्हेकलमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला नसणार. Then so that indiffusible precipitate is kept diffusible by using a thickening agent. म्हणजे इंडिफ्युजिबलचं कन्व्हर्जन करायचं आहे डिफ्युजिबलमध्ये बाय यूजिंग अ थिकनिंग एजंट लाईक CTP 2% और म्युसिलेज ऑफ ट्रागाकान. CTP म्हणजेच कंपाऊंड ट्रागाकान पावडर 2% ऑफ टोटल वॉल्यूम ऑफ दॅट प्रिपरेशन, or mucilage of tragacan which is used 1/4 of total mixture, and there simply follow method A, method B, and thus by mentioning labeling shake well before use and chemical incompatibility is overcome. तर मेथड बी फॉलो करायची आहे की ज्या मेथड बीमध्ये 2% CTP किंवा 1/4 ऑफ म्युसिलेज ऑफ ट्रागाकान हे यूज केलं जात असतं आणि इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट हा कन्वर्ट होणार आहे डिफ्युजिबलमध्ये. म्हणजेच मेथड बी ही यूज केली जात असते फॉर इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट. देन जे लेबल तुम्ही तयार करणार आहे किंवा जे लेबल कंटेनरवरती असणार आहे त्या लेबलवरती एक स्पेशल डायरेक्शन असणार आहे, दॅट इज अ शेक वेल बिफोर यूज, अँड इन दॅट वे we overcome that chemical incompatibility. Then second, that is the adjusted incompatibility. So in adjusted incompatibility, the chemical interaction can be prevented by addition or substitution of one of the reacting ingredient of prescription with another of equal therapeutic value. ॲडजस्ट करणं म्हणजेच काय की सांभाळून घेणं, एक तर ॲड करा किंवा सबस्टिट्यूट करा. ॲडजस्टेड इनकॉम्पॅटेबिलिटीमध्ये काय होणार आहे की दॅट केमिकल इंटरॅक्शन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ॲडिशन, एक तर ॲड करा और सबस्टिट्यूट त्याच्यासारखं दुसरं. सपोज की ए मुळे जर इनकॉम्पॅटेबिलिटी ऑकर होत असेल तर इन्स्टेड ऑफ ए बी यूज करा, दॅट इज अ सबस्टिट्यूशन ऑफ वन ऑफ द रिॲक्टिंग इन्ग्रेडियंट of prescription with another of equal therapeutic value. जर ए मुळे जर इनकॉम्पॅटेबिलिटी क्रिएट होत असेल तर ए एवढीच थेरॅप्युटिक व्हॅल्यू असलेला जर सिमिलर ड्रग असेल, दुसरा ड्रग असेल, पण त्याच्यामुळे जर इनकॉम्पॅटेबिलिटी क्रिएट होणार नाही तर तो ड्रग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. दॅट इज द सबस्टिट्यूशन ऑफ इक्वल थेरॅप्युटिक व्हॅल्यू ऑफ दॅट ड्रग. For example, caffeine citrate can be substituted with caffeine in sodium salicylate and caffeine citrate mixture. तर caffeine citrate हे सबस्टिट्यूट केलं जात असतं विथ द कॅफिन. इन्स्टेड ऑफ कॅफिन सिट्रेट कॅफिन यूज करणार इन सोडियम सॅलिसिलेट मिक्सचर अँड
कॅफेन सिट्रेट मिक्सचरमध्ये. देन अजून एक एक्झाम्पल आहे ॲडजस्टेड इनकॉम्पॅटिबिलिटीचं. दॅट इज अ सेम एक्झाम्पल. सोडियम फिनोबार्बिटोन 1.2 मिलीग्रॅम, अमोनियम ब्रोमाइड 12 ml, water quantity sufficient 100 ml, make a mixture. So in this prescription or in the above prescription, soluble salt of barbiturate, soluble salt is nothing but a phenobarbital. So soluble salt of barbiturate, which is nothing but sodium phenobarbital, prescribed with the ammonium chloride, and ammonium salt are always incompatible with a barbiturate. तर अमोनियम साल्ट जे असणार आहे, अमोनियम ब्रोमाइड असेल, अमोनियम क्लोराईड असेल, हे त्याचे साल्ट फॉर्म. आणि सोल्युबल साल्ट ऑफ बार्बिट्युरेट म्हणजेच काय की सोडियम फिनोबार्बिटोन. बार्बिट्युरेट हे इनसोल्युबल आहे, तर त्याला साल्टमध्ये कन्वर्ट करून त्याला सोल्युबलाइज करण्यासाठी त्याचं साल्टमध्ये कन्वर्ट केलं जातं असं सोल्युबलाइज करण्यासाठी, म्हणून इथे यूज केलेलं आहे सोडियम फिनोबार्बिटोन. सो वेन सोडियम फिनोबार्बिटोन कंबाइन्स विथ अमोनियम ब्रोमाइड and there is a formation of incompatibility, means therefore after taking a permission from a prescriber, ammonium bromide can be replaced by that of sodium bromide, which results into no chemical incompatibility. आता sodium phenobarbital always create an incompatibility with ammonium bromide. So by taking the permission from a prescriber, ammonium bromide can be replaced by that of sodium bromide. ammonium bromide ला रिप्लेस करा आणि कशाला टाका तर सोडियम ब्रोमाइडला टाका, जेणेकरून केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी होणार नाही. बट whenever that replacing the ingredient, quantity of replacing medicament can be taken into the consideration with molecular weight of both ingredient or both मेडिकामेंट. जेव्हा तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचं आहे, एकाच्या ऐवजी दुसरं टाकायचं आहे, इथं अमोनियम ब्रोमाइडच्या ऐवजी सोडियम ब्रोमाइड टाकायचं आहे, तर अशा वेळेस मॉलिक्युलर वेट हे कन्सिडर तुम्हाला करायचं असेल. सो फॉर ॲडजस्टिंग द अबो इनकॉम्पॅटिबिलिटी, सोडियम ब्रोमाइड मीन्स अमोनियम ब्रोमाइड आर रिप्लेस्ड बाय सोडियम ब्रोमाइड. तर अमोनियम ब्रोमाइडचा जो मॉलिक्युलर वेट आहे 97.92, जेव्हा त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 97.92, त्यावेळेस तो यूज केलेला आहे 12 ml, मीन्स 12 ml एवढी क्वांटिटी त्या मिक्सचरमध्ये यूज केलेली. सो 97.92 एवढं मॉलिक्युलर वेट असताना त्याचं यूज झालेलं आहे 12 ml. आता त्याला रिप्लेस करतो आहे कशानं तर सोडियम ब्रोमाइडनं. सोडियम ब्रोमाइडचा मॉलिक्युलर वेट आहे 102.9. सो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 102.9 इंटू 12 अपॉन 97.92, we got the answer, that is 12.6 ml. Once again I say 102.9 into 12 divided by 97.92, then we get the quantity, that is 12.6 ml. Means when we use sodium bromide, molecular weight 102.9, so at that time the quantity required of that sodium bromide, that is 12.6 ml. This is a adjusted method. Then chemical incompatibility may be दोन प्रकारच्या अजून केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटी असतात, इंटेन्शनल आणि अनइंटेन्शनल. इंटेन्शनल मीन्स वेन द प्रिस्क्रायबर नोईंगली प्रिस्क्राईब द इनकॉम्पॅटिबिलिटी ड्रग. प्रिस्क्रायबरला माहीत आहे इंटेन्शनली तो इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट होईल असे इन्ग्रेडियंट जेव्हा प्रिस्क्राईब करतो त्याला म्हणतो आहे आपण इंटेन्शनली और नोईंगली.
जेव्हा तो स्वतःहून इनकॉम्पॅटिबिलिटी क्रिएट व्हायला पाहिजे म्हणून अशी इन्ग्रेडियंट प्रिस्क्राईब करतो आहे, त्यावेळेस त्या इनकॉम्पॅटिबिलिटीला म्हटलं जाते इंटेन्शनल इनकॉम्पॅटिबिलिटी. बट when the prescriber prescribe the drugs without knowing that there is a incompatibility between the prescribed drug, that incompatibility is called as unintentional incompatibility. म्हणजेच प्रिस्क्रायबरला माहीत नाही की सदर प्रिस्क्रिप्शनमध्ये इनकॉम्पॅटिबिलिटी ऑकर होईल आणि जर इनकॉम्पॅटिबिलिटी झाली तर त्यावेळेस त्या इनकॉम्पॅटिबिलिटीला म्हणतोय आपण unintentional incompatibility. Then the next point, that is the precipitate yielding interaction. Now sometime when ingredients or substance are react with each other, there is a formation of precipitate. That precipitate may be diffusible or indiffusible. Means generally it is observed that reaction between strong solution proceed at a faster rate and precipitate form are thick which do not diffuse readily. जेव्हा स्ट्रॉंग सोल्युशन असतं तर ते स्ट्रॉंग सोल्युशन प्रेसिपिटेट हा थिक प्रेसिपिटेट ते तयार करत असतात. सो द लाईट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर फॉर्म वेन डायल्यूट सोल्युशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्स आर मिक्स. थिक प्रेसिपिटेट केव्हा भेटणार आहे? जेव्हा स्ट्रॉंग सोल्युशन यूज करतो आहे. लाईट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट केव्हा मिळणार आहे? जेव्हा डायल्यूट सोल्युशन आपण यूज करतो आहे. हेन्स द रिॲक्टिंग सबस्टन्स शुड बी डायल्युटेड टू द मॅक्झिमम एक्सटेंट बिफोर मिक्सिंग देम. जर रिॲक्टिंग जे सबस्टन्स असतील त्यासाठी काय करायचं आहे तर डायल्यूट करून घ्यायचं आहे, जेणेकरून डिफ्युजिबल किंवा लाईट डिफ्युजिबल जे कंटेनर शेक करणारे, शेक केल्यानंतर दॅट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम अँड दॅट्स वाय we dilute that solution or that reacting substance to the maximum extent before mixing them. So generally the precipitates of form may be diffusible or indiffusible. Method A and method B is followed in dispensing the prescription yielding precipitate, that is the diffusible and indiffusible precipitate respectively. So method A is used for when diffusible precipitate is there. जेव्हा डिफ्युजिबल प्रेसिपिटेट जर केमिकल इनकॉम्पॅटिबिलिटीमुळे भेटत असेल तर तेव्हा मेथड ए ही फॉलो करायची आहे टू ओव्हरकम दॅट इनकॉम्पॅटिबिलिटी. सो इन मेथड ए, दॅट इज फॉर डिफ्युजिबल प्रेसिपिटेट, डिवाइड द व्हेइकल इन अ 2 इक्वल पोर्शन. डिवाइड केल्यानंतर dissolve one of the reacting substance in one of the portion and the other in a other portion. जे vehicle असणार आहे that vehicle divides in a 2 equal portion. One reacting substance add in a one portion, second reacting substance add in a second portion. Then mix both portion by slowly adding one portion to the अनदर पोर्शन बाय रॅपिड स्टरिंग. तर दोघं काय करायचं आहे, एक पोर्शन ॲड करायचं आहे दुसऱ्या पोर्शनमध्ये विथ अ रॅपिड स्टरिंग. दॅट इज मेथड ए फॉर डिफ्युजिबल सॉलिड. देन मेथड बी इज फॉलो वेन इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर फॉर्म इन अ लार्ज क्वांटिटी. जेव्हा इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट की जो आपण कंटेनरमध्ये इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट राहिलं, कंटेनर शेक केलं, बट दॅट कंटेनर, दॅट इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट इज नॉट सर्वाइव फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम इन दॅट व्हेइकल. तो जास्त काळासाठी त्या व्हेइकलमध्ये डिस्ट्रीब्यूट होत नसतो. म्हणून मेथड बी ही फॉलो केली जात असते. अँड इन मेथड बी, डिवाइड द व्हेइकल इन अ 2 इक्वल पोर्शन, dissolve one of the reacting substance in a one portion, weigh a suitable quantity of compound tragacan powder which is 2%. आता इथे काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे वन ऑफ द रिॲक्टिंग पोर्शन इन वन पोर्शन विथ अ सुटेबल क्वांटिटी ऑफ कंपाऊंड ट्रॅगाकान पावडर 2 ग्रॅम, दॅट इज अ 2%
एवढं कंपाऊंड ट्रॅगाकान पावडर यूज करायचं आहे ऑफ फिनिश प्रॉडक्ट अँड ट्रान्सफर इन अ मॉटर अँड यूज पार्ट ऑफ सेकंड पोर्शन ऑफ व्हेकल टू प्रोड्यूस अ स्मूथ म्युसिलेज. तर त्याला ट्रायच्युरेट करून मॉटरमध्ये मीन्स एक प्रकारे ट्रायच्युरेट केल्यानंतर जो सेकंड पोर्शन आहे तो ॲड केला जाणार आहे. देन ॲड अदर रिॲक्टिंग सबस्टन्स, मिक्स द बोथ पोर्शन बाय स्लोली ॲडिंग वन पोर्शन टू द अनदर विथ अ रॅपिड स्टरिंग. आता इथं काय करायचं आहे थोडक्यात, डिझॉल्व वन ऑफ द रिॲक्टिंग सबस्टन्स इन वन पोर्शन. एक जो पोर्शन असेल त्या पोर्शनमध्ये एक रिॲक्टिंग सबस्टन्स डिझॉल्व करायचा आहे आणि त्याच्यात कंपाऊंड ट्रॅगाकान पावडर हे ॲड करायचं आहे, ट्रायच्युरेट करायचं आहे इन अ मॉटर अँड यूज पार्ट ऑफ सेकंड पोर्शन ऑफ व्हेकल टू प्रोड्यूस अ स्मूथ म्युसिलेज. एक स्मूथ म्युसिलेज इथं तयार करायचा आहे. देन ॲड अदर रिॲक्टिंग सबस्टन्स, मिक्स द बोथ पोर्शन दॅट इज बाय स्लोली ॲडिंग वन पोर्शन टू द अदर विथ अ रॅपिड स्टरिंग. जे दोघं पोर्शन आहे ते ॲड करायचं आहे एकमेकांमध्ये विथ अ रॅपिड स्टरिंग अँड सेकंडरी लेबल तिथं स्टिक करायचं आहे दॅट इज अ शेक वेल बिफोर यूज ऑन दॅट कंटेनर. सो दिस इज ऑल अबाउट मेथड A and method B. Thank you.